नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते, तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. आणि शेतकऱ्यावर जे आलेलं संकट जे आहे ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आज मी धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे. जिल्हाधिकाऱ्यासमोर इथं आंदोलन चालू होतं. ते आंदोलन नेमकं कशा पद्धतीचं होतं आणि काय होतं, त्यांच्या मागण्या जी आहे ती काय, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण शेतकऱ्याशी जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं? माझं नाव आहे राहुल रघुनाथ डोनगावे, राहणार कलदेव निंबाळा, तालुका उमरगा. आम्ही इथून शेतकरी आलेलो आहोत. सन्माननीय आणि दादा जगताप सभेने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक आंदोलन ठेवलेले आहेत. मग त्यानिमित्त आम्ही इथं आलो होतो. तर खरीप 2020 पासून ते 25 पर्यंत शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबित आहे. मग शेतकऱ्यांना कुठेतरी राज्य सरकार विमा देत नाही, त्यासाठी आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावं लागत आहे. तर मग हे कुठेपर्यंत चालणार? तर मग आज सांगायला गेलं तर खरीप 2020चा निकाल सन्मान्य आणि दादा जगताप सभेने उच्च न्यायालयामध्ये दाव घेऊन उच्च न्यायालयाने निकाल शेतकऱ्यांसारखा दिला. 226 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी दिले. परंतु बजाज अलायन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाव घेतली. मग सर्वोच्च न्यायालयात दाव घेतल्यानंतर उद्या 6 तारखेला सुनावणी आहे. आता राहिला विषय 2025चा खरीप पीक विमा. तर त्या निमित्त आम्ही 1160 रुपये हेक्टरी पीक विमा भरला होता. तर ICICI लोंबार्ड कंपनी या पीक विमा कंपनीने विमा भरून घेतला. परंतु आता शेतकऱ्याला विमा द्यायला नकार देत आहे. आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर सुनावणी झाली, तसंच राज्य तक्रार निवारण समितीकडे सुनावणी झाली. दोन्ही सुनावणी पीक विमा कंपनीच्या विरोधात गेले, शेतकऱ्यांच्या बाजूला लागले. मग पीक विमा कंपनी एवढी सुनावणी देखील शेतकऱ्याला पीक विमा देत नाही. मग शेतकऱ्यावरती एवढा अन्याय काय? आज बाजूच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपये पीक विमा मिळत आहे. मग धाराशिव जिल्ह्यामध्ये का मिळत नाही शेतकऱ्यांना पीक विमा? त्यामुळे आम्ही आज शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी आम्ही आज धाराशिवला आलेलो आहोत. तरी आमची सरकारला विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे, तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप करा. अन्यथा आम्ही 13 मेच्या नंतर 14 मेला नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद. सरकारने जे आहे ते पीक विमा जे आहे ती बीडचा तालुक्यांचं आम्हाला माहित नाही, पण आमचा उमरगा लावार तालुक्यात तर पीक विमा नाही मिळालेला आहे. तुमचा पीक विमा कधीचा नाही मिळाला? 2020चा आणि 2025चा मिळालेला नाही. शेतकरी आहेत आपल्या सोबत. काय तू बोलणार नाही, हे नाहीत बोलणार. काय नाव तुमचं? नमस्कार, मी अनिल जगताप. अच्छा, इथं तुम्ही जे आंदोलन केलं होतं ते कशा पद्धतीने होतं आणि काय मागण्या? आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या समोर 2020 मधले धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे थकीत 227 कोटी रुपये आणि 2025 मधले थकीत 600 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावेत याच्यासाठी आज धरणे आंदोलन केलं होतं. तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की ही जी थकीत रक्कम आहे, अगदी उच्च न्यायालयाचा आदेश होऊन 6 महिने उलटलेले आहेत, तरी देखील धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. हा त्यांच्या हक्काचा पीक विमा आहे. जर 13 मे पर्यंत राज्य शासन, प्रशासन, पीक विमा कंपनी ज्यांची कोणाची जबाबदारी असेल त्यांनी तो जर पीक विमा इथल्या शेतकऱ्यांना नाही दिला तर 14 मे रोजी नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करू, वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काचा पीक विमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार. 1 रुपया पीक विम्याचं काय होतं? राज्य शासनानं खरीप 2023 मध्ये शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरायचा, त्याची उर्वरित रक्कम राज्य शासन भरणार होती. आपल्याला माहीत असेल, जर एखाद्या पिकाचा पीक विमा भरायचा असेल तर त्याला प्रति हेक्टर एक रक्कम निश्चित केली जाते. त्यातला काही हिस्सा शेतकरी भरतो, काही हिस्सा राज्य शासन, काही हिस्सा केंद्र शासन, असं मिळून ती रक्कम पीक विमा कंपनीकडे जाते. त्यातला राज्य शासनानं जी 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, त्यात आपला अर्ज भरताना केवळ 1 रुपया पीक विमा भरावा लागत होता. शेतकऱ्याच्या हिश्श्याची रक्कम अधिक शासनाची हिस्साची रक्कम राज्य शासनाची हे राज्य शासन भरत होतं. ती योजना 2 वर्ष चालली, मात्र गेल्या वर्षी ती योजना बंद केली. त्यामुळं या जिल्ह्यातल्या, केवळ धाराशिवचा विचार केला तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 45 कोटी रुपयाचा फटका बसला, कारण त्यांना त्यांच्या हिश्श्याची 45 कोटीची रक्कम पीक विमा कंपनीकडे भरावी लागली. तुमची पुढली आंदोलनाची दिशा काय असणार? आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे 13 मे पर्यंत जर राज्य शासनानं, प्रशासनानं किंवा पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना डावललं, त्यांच्या हक्काची पीक विमा नुकसान भरपाई रक्कम नाही मिळाली, तर 14 तारखेपासून या जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन होईल. ते या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळेपर्यंत थांबणार नाही. याची नोंद देखील प्रशासनानं, शासनानं आणि विमा कंपनीनं घ्यावं.
ही विनंती देखील या धरणे आंदोलनाच्या आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या सर्वांना करत आहे. बघा, तुम्ही जर पाहिलं तर इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि इथं आपल्यासोबत शेतकरी होते. त्यांनी सांगितलेलं आहे पीक विमा जे आहे 2025 आणि 2026चा जे आहे ते पीक विमा मिळालेला नाही, ते मिळायला पाहिजे म्हणून. काय नाव तुमचं? माझं नाव गुणवंत नानासाहेब गडकर. काय सांगसाल आजचं जे तुम्ही आंदोलन जे केलं होतं ते नेमकं कशा पद्धतीचं? पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला गेला 2020 पासून आजपर्यंत कसल्याच प्रकारचा शेतकऱ्याला पीक विमा भेटला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 17,000 रुपये शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार, पण अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपयाचा पीक विमा भेटलेला नाही. हा खूप मोठा अन्याय आहे शेतकऱ्यावर. एक तर शेतकरी खूप आर्थिक संकटामध्ये सापडलेला असताना शेतकऱ्यांना पीक विमा भेटणे हा खूप गरजेचा आहे, तरी पण पीक विमा भेटत नाही. आणि इतर जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये भरपूर पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत, पण धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्याला कसल्याच प्रकारचा पीक विमा भेटलेला नाही. त्यामुळे पीक विमा भेटावा ही आमची मागणी आहे. बघा, इथे जे आहे ते धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यासमोर जे आहे ते इथं आंदोलन करण्यात आलेलं होतं. यांचे जे पीक विमा जे आहे ते पीक विमा भेटावा म्हणून इथं आंदोलन करण्यात आलेलं होतं. मी तुम्हाला पूर्ण वेळ दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळलं. अशा काही वेगळे विषय कळलं असं नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन बाळू पतंगे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.